सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. तर नाश्त्यामध्ये की संध्याकाळी काहीतरी झटपट, हेल्दी आणि टेस्टी हवंय तर हे इन्स्टंट अप्पे अगदी परफेक्ट, एकदम सॉफ्ट, हलके आणि सुंदर कलरने भरलेले आणि सोबत दिली आहे एकदम मस्त तोंडाला पाणी आणणारी चटणी. फक्त काही मिनिटात तयार. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. इन्स्टंट अप्पे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटीपर्यंत खूप बारीक असं चिरलेला पालक, अर्धी वाटीपर्यंत किसलेला गाजर आणि एक मध्यम आकाराचा बटाटा हे किसून यामध्ये घालायचं आहे. बटाटा हे किसून घेतल्यानंतर बटाटा हे लगेच काळे पडू नयेत, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे. मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे भांडं आपण बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा हे मिक्सरमधून हलकंसं बारीक करून घेऊ. रवा हे बारीक करून घेतल्यानंतर भाज्या असलेल्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. सोबतच 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचापर्यंत खाण्याचा सोडा आणि 2 चमचे दही घालायचं आहे. हे सगळं एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. लगेच यामध्ये पाणी घालू नका. एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये लागेल तेवढं पाणी घालणार आहोत. लगेच पाणी घालू नका. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर हे मिक्स करून घ्यायचं आहे. इडलीसाठी जसं आपण बॅटर हे तयार करून घेतो, अप्पेसाठी देखील सेम तसंच बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण लावून 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत दुसरीकडे चटणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल गरम झाल्यावर तिखटनुसार 6 ते 7 हिरवी मिरची, लहान आकाराचा कांदा, 5 ते 6 कढीपत्ता आणि 4 लसणाच्या पाकळ्या टाकायचा आहे आणि मध्यम आचेवर हे परतून घेऊ. खूप जास्त परतून घेण्याची गरज नाही. मध्यम आचेवर थोडंसं परतून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचे जिरे, थोडंसं चिंच, अर्धी वाटीपर्यंत भाजून घेतलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटीपर्यंत यामध्ये फुटाणे घालायचं आहे. जर फुटाणे नको असेल तर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत ओला नारळसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लागेल तेवढं यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत. चटणी आपल्याला किती पातळ आणि घट्ट लागते त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर तयार झालेली ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर चटणी इथे बनून तयार आहे. आता तयार झालेल्या या चटणीला आपण तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये जिरे, मोहरी, सुके लाल मिरची आणि कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे आणि तयार झालेला तडका चटणीवरती टाकायचा आहे. तर मस्त टेस्टी खमंग अशी चटणी हे बनवून तयार झालेली आहे. तर तयार झालेली ही चटणी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इकडे 10 मिनिटानंतर बॅटरवरील झाकण काढून घ्यायचं आहे. बॅटरला एकदा मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यावे. बॅटर हे बनवून तयार आहे. आता आपण अप्पे बनवण्यास सुरुवात करूया. अप्पे पॅनमध्ये तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चमच्यानं बॅटर टाकायचं आहे. बॅटर मोल्डमध्ये टाकताना वरपर्यंत भरू नका. बॅटर हे मोल्डमध्ये भरल्यानंतर यावरती झाकण लावायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. एका बाजूला सुंदर सोनेरी रंग आला की अप्पेला व्यवस्थित पलटवून घ्यावे. सगळे अप्पे हे पलटवून घेतल्यानंतर परत यावरती 2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवायचं आहे. अप्पेचे दोन्ही बाजू सुंदर सोनेरी क्रिस्पी तयार झाल्या की इथे अप्पे हे बनवून तयार झाले आहेत. तर अशा प्रकारे अप्पे हे तयार झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. दुसरी बॅच हे तयार करून घेताना मोल्डमध्ये तेल टाकायचं आहे आणि याच पद्धतीने अप्पे हे तयार करून घेणार आहोत. तर बस इतकंच, आपलं झटपट इन्स्टंट अप्पे आणि मस्त चटणी तयार आहे. तर बघा किती सॉफ्ट, क्रिस्पी, सुंदर रंगाची तयार झाले आहेत. नाश्त्यामध्ये, टिफिनमध्ये किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये कधीही सर्व करू शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.